गुणवंत महाराज की जय म्हणून ब्लॉगची सुरुवात करतो। आज आलो आहे आपण भव्य दिव्य मंदिर लाखनवाडी इथे। आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला आरती इथं दिसणार आहे आणि आरतीचा पूर्णपणे लाभ घेऊ आपण। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा आणि तुम्ही पण आरतीचा लाभ घ्या। जय जय गुणवंत। गुणवंत महाराजाच्या आरतीची विशेषता हे आहे की आरती इथं 4 वाजता चालू होते आणि पूर्ण 5 वाजता खतम होते। 1 घंटा पूर्णपणे आरती चालते आणि पूर्ण जल्लोषामध्ये आरती हे म्हटले जाते। आजूबाजूचे जेवढी गाव आहे सर्व गावकरी इथं आरतीसाठी येते आणि हे गाव पण येते आणि इथं भाविक भक्ताची हमेशा भीड पण राहते। आपण आरतीमध्ये सहभागी झालो आणि आपला ब्लॉग स्पेशल आरतीमध्ये बनवून राहिला। तर यासाठी मी गुणवंत महाराजाचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथून आपल्या ब्लॉगची खरी सुरुवात करतो। तर ब्लॉगमध्ये बनून राहा, खूप काही ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर बघा मंडळी, हा जो माझ्या बाजूने बसला आहे हा माणूस महाराष्ट्रामध्ये 1 नंबर फेमस आहे। तुम्ही याला ओळखता का? हा असा मला म्हणून राहिला। तर बा ओळखत असाल तर कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही हा कोण आहे, कारण की मी याला ओळखत नाही। आता आपण पाहणार आहे गुणवंत महाराजाच्या समाधीनंतर त्यांचे साहित्य कसे आहे। हे बघा, इथं चपला, काठी, छत्री आणि झाडू हे सर्व साहित्य आजपर्यंत इथं जपून ठेवलेले आहे आणि एकदम याची काळजीपूर्वक देखरेख पण होते। आणि इथचं जो परिसर आहे ते खूप स्वच्छ सुंदर आहे। इथं खूप भाविक भक्त येते, दान पुण्य पण इथं लय सारं येते। आणि त्यानंतर इथचं जो पर्यावरण आहे हे बघा, गुणवंत महाराज स्माईल किती छान आहे। आता आपण जाणार आहेत गर्भगृहामध्ये, तर चला जाऊ। तुम्ही कधी इथं लाखनवाडीले दर्शन करायसाठी आले आहे काय? जर तुम्ही आले असन तर मला कमेंट करून सांगा आणि हातोहात व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जर नसन केलं मला तर सबस्क्राईब नक्कीच करा। हे बघा, इथलं व्ह्यू किती सुंदर आणि शांत आहे। इथं आल्यावर माणूस भक्तीमध्ये असं विलीन होते की माणसाला काही समजतच नाही, कारण की इथचं नेचरच तसं आहे। महाराजांची कृपा खूप असीम कृपा आहे। गुणवंत महाराजाची धुनी पण लय प्रसिद्ध आहे इथं। तर आता आपण तिथंच जाणार आहे आणि तिथं जाऊन पाहू की धुनीचं काय कसं काय नियम आहे, कारण की नियम तर मला पण माहीत नाही आहे सध्या। तिथं गेल्यानंतर विचारपूस करू आणि जाता जाता मार्केट पाहू, मार्केट कसं आहे, गर्दी आहे का नाही आहे, कारण की मी आलो आणि मला आरतीच भेटली। गर्दी वगैरे तर काही एवढं लक्ष राहिलं नाही माझंवालं। तर आज गर्दी तर काही एवढी विशेष आहे नाही, पण इथं 2 ऑक्टोबरला जत्रा असते आणि खूप मोठा कार्यक्रम असते आणि ते पौर्णिमा जेव्हा असते तर पाहण्याजोगतं असते। इथं मन मोकळं होते माणसाचं आल्यावर। दुरून दुरून लोक येते
तर तुम्ही बी या इथं विजिट टाका, देवाचं दर्शन करा. आता आपण आलो आहे धुनीपाशी आणि आता आपण बघू धुनी कशाला म्हणते आणि धुनीचं नियोजन आणि तात्पर्य काय आहे, कारण की नेमकं मला पण माहीत नाही. तर चला पाहू आपण. तर मित्रांनो, हीच ते धुनी. याच्या आतमध्ये आहे ते धुनी. याच्यामध्ये अंगारा असते आणि तो अंगारा खूप फायद्याचा असते अशी इथं मान्यता आहे. इथं असं कोणी मला भेटलं नाही ज्यांना मी धुनीबद्दल विचारू शकतो. बरं ठीक आहे, पाहू नेक्स्ट टाईममध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही ना काही आपण विचारपूस करू. लाखनवाडी इथे बऱ्याचपैकी लोक जमा होते. पौर्णिमा किंवा कोणत्याही कारणामुळे इथं जेवण वगैरे राहते, रोडगे वगैरे देते. इथं बरीच मान्यता आहे, त्याबद्दल आपण आणखी व्हिडिओमध्ये बघू. म्हणजे मान्यता काय आहे नेमकं काय नाही आहे. आता एका व्हिडिओमध्ये एवढं काही सांगणं होत नाही माझ्याकडून. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा अपलोड करू तर त्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञान देऊ. तर मग आता आपण आलो नाश्ता करायसाठी. नाश्ता करू इथं मस्त, चहा वगैरे पिऊ. तर मित्रांनो, आता आपली वेळ आली आहे अलविदा घ्यायची. व्हिडिओ हुराला खूप मोठा आपलावाला. तर आपण आता याचा दुसरा पार्ट काढू, त्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञान टाकू आणि बराबर एक एक गोष्टी समजून सांगू. तर तुम्हाला जर आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर मला नक्की सांगा. मी माझ्या इकडून जो प्रयत्न होणार ते करणार आणि तो व्हिडिओ तुमच्या